श्री समाधान महाराज शर्मा केस, जिल्हा बीड, भागवताचार्य, रामायणाचार्य यांचे अयोध्या येथे 1 वर्षापूर्वी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि भावनिक अधिष्ठान असलेल्या राम मंदिराविषयीची सर्व माहिती त्यांनी सर्व भाविक श्रोत्यांना सांगितली। सांगली येथील कल्पद्रुम मैदानावर उभारलेल्या अयोध्या नगरीमध्ये मोठ्या भक्ती भावात सुरू असलेल्या नाम संकीर्तन सोहळ्यामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांना त्यांनी आपल्या ओजपूर्ण भाषेमध्ये आणि वेगवेगळी उदाहरणे देऊन कथन केली। यावेळी महाराजांनी राम नामाचा अगोदर मोठ्या भक्ती भावाने आणि जोशपूर्ण रीतीने नाम जागर केला। याप्रसंगी हप झेंडे महाराज, हप केळकर महाराज, हप लक्ष्मण नवलाई, ॲडव्होकेट रमाकांत भाऊ घोडके या नयनरम्य सोहळ्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारणा, काकाजी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी, आमदार सुधीर दादा गाडगीळ, सौ मंजिरी ताई गाडगीळ, समीर दादा कदम, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, तानाजीराव ओंबासे, सौ स्वातीताई शिंदे तसेच समाजाच्या विविध स्तरातील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय राम।
रामकृष्णारी आज सांगली येथे भव्य दिव्य असा श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा सुरुवात आहे। त्यामध्ये आम्ही वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र तेर तालुका जिल्हा धाराशिव आमचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य रघुनंदन महाराज पुजारी यांची तेरमध्ये भव्य दिव्य अशी मोठी 300 विद्यार्थी शिकत आहेत अशी मोठी संस्था आहे। त्यामध्ये आम्ही हरिपाठ, वेगवेगळे दिंडी, कीर्तन साथ, कोण मृदंग वाजवतो, कोण पखावज वाजवतो, कोण कीर्तन करतं। तर असे 300 विद्यार्थी आम्ही सर्वजण पुजारी महाराजांपाशी अध्ययन करतात। त्यानिमित्ताने आम्ही इथे आलात, हरिपाठ करतात, कीर्तन करतात, भव्य दिव्य अशी साथ संगत करतात। रामकृष्ण आहे। Yeah.